मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा सण म्हणजे भोगी. भोगी तो सदा रोगी अशी एक म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे. याचा अर्थ असा की जो निसर्गाशी जोडून भोगीचा आनंद घेतो तो निरोगी राहतो. मात्र या दिवशी अन्नाला देवाचे रूप मानले जात असल्याने आहारात काही गोष्टींचा समावेश करणे अत्यंत शुभ मानले जाते, तर काही गोष्टी टाळाव्या लागतात. या दिवशी धार्मिक शास्त्रानुसार विशेषतः एकादशी, संक्रांत आणि भोगीच्या काळात मुळा खाणे निषिद्ध मानले जाते. मुळा हा जमिनीच्या आत वाढणारा कंद असून काही पुराण कथांमध्ये त्याला असुर मानले गेले आहे. असे मानले जाते की भोगीच्या पवित्र दिवशी मुळा खाल्ल्याने व्यक्तीच्या बुद्धीवर परिणाम होतो आणि घरात नकारात्मक ऊर्जा येते. यामुळे कुटुंबातील सुखशांती भंग होऊन आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. तसेच सोयाबीन आणि तामसिक भोजनही टाळावे. सोयाबीन हे जड अन्न मानले जाते. भोगीचा सण हा सज्जाद म्हणजे सात्विक आहार घेण्याचा दिवस राहतो. सोयाबीन किंवा त्यापासून बनवलेले तेल या दिवशी वापरणे टाळावे, कारण ते शनीच्या प्रभावाखाली येते असे मानले जाते. या दिवशी केवळ तीळ आणि पारंपरिक धान्याचा वापर करावा. भोगीच्या दिवशी सर्व शेंगा, वांगी, हरभरे, गाजर आणि बोरं यांची एकत्रित भाजी करावी. या भाजीला खेंगट असेही म्हणतात. ही भाजी खाल्ल्याने शरीराला सर्व प्रकारची जीवनसत्वे मिळतात आणि वर्षभर उत्तम आरोग्य राहते. या दिवशी बाजरीची भाकरी खावी. बाजरी ही उष्ण असते आणि तीळ हे स्नेहाचे प्रतीक आहेत. थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी आणि लोणी खाल्ल्याने शरीरातील उष्णता टिकून राहते. या दिवशी बाजरीच्या भाकरीला तीळ लावून ती देवाला नैवेद्य म्हणून दाखवावी. तसेच या दिवशी मुगाच्या डाळीची खिचडीही खावी. पचायला हलकी आणि सात्विक असलेली मुगाची खिचडी या दिवशी आवर्जून खावी. त्यात भरपूर तूप टाकून खाल्ल्याने लक्ष्मीची कृपा होते असेही मानले जाते.